नमस्कार. मी स्नेहल सगळ्यांचं गृहिणी कट्टावर खूप खूप मनापासून स्वागत करते. तर गृहिणी कट्टा म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी बघतात त्यांना माहिती असेल की एका मैत्रिणींनी दुसऱ्या मैत्रिणीशी केलेला हितगुज म्हणजे गृहिणी कट्टा. आजचा व्हिडिओ हा रेसिपी व्हिडिओ आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे मी तांदूळ घेतलेले आहे 1 वाटी, त्यानंतर मी पाव वाटी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि अगदी 1 चमचाभर घेतलं असेल, मोठा 1 चमचाभर उडदाची डाळ. तर याला मी एक 5 ते 6 तास भिजवून घेतलेलं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून एक 5-6 तास भिजवून घेतलेलं आहे. आता आपण यात जे पाणी आहे एक्स्ट्रा ते सगळं निथळून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ जे मी आहे ते घेऊन घेतलेले आहे. हा अशा टाईपचा ढोकळा हे एक छान असं पौष्टिक ऑप्शन आहे. कधीतरी आपल्याला काहीतरी करावं वाटतं पण खूप जास्त तामझाम किंवा खूप जास्त मेहनतीचं काही करायचं नसतं, तर अशा वेळेला काहीतरी वेगळं आणि अगदीच सोपं असं हे एक ऑप्शन आहे तांदळाचा ढोकळा. यात आपण 1 मिरची घालूया. कमी मिश्रण आहे त्यामुळे 1च मिरची घेतलेली आहे. नंतर आपण फोडणीत पण टाकणार आहे. थोडंसं आलं घेतलं. यातच मी डायरेक्टली दही घालून घेते. एक छोटा चमचा आहे त्याने 4 ते 5 चमचे मी दही घालून घेते आहे. त्यानंतर यात आपण घालून घेऊया मीठ. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता याच्यात. थोडीशी साखर घालूया. आपण आंबट घालतो आहे दही, तर थोडीशी साखर घालूया आणि याला आता एक छान याची पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरला वाटून घेऊया. तर बघा हे अशा कन्सिस्टन्सीचं आपलं मिश्रण इथे रेडी आहे. एक असं छान कन्सिस्टन्सी आहे, मस्त, आणि रंग पण छान आहे. तर असं मिश्रण आपलं इथे रेडी आहे. आता एका मोठ्या पॅनमध्ये आपण पाणी गरम करून घ्यायचं. तर हे आपलं मिश्रण आता रेडी आहे इथे. याला आपण फर्मेंट करून दुसऱ्या दिवशी पण याचे ढोकळे करू शकतो, पण मला आता इथे इन्स्टंट करायचे त्यामुळे मी इथे एक इनोचं सॅशेट ॲड करून घेणार आहे, किंवा आपण सोडासुद्धा यूज करू शकतो. इनोचं एक सॅशेट ॲड करून घेऊया. आता मी याच्यातच डायरेक्टली मिक्स करते, परत एक वेगळं भांडं करायला नको. आणि मिश्रण थोडं आहे त्यामुळे मिक्स व्यवस्थित होऊन जाईल. त्याला आपण आता थोडंसं पाणी टाकून ॲक्टिव्ह करून घेऊया इनो फ्रूट सॉल्टला आणि त्याला एकाच डायरेक्शनने आपण एक छान मिक्स देऊया. बघू शकता इथे मिश्रण किती फ्लफी दिसतं आहे. आता मी इथे घेते आहे 1 केकचं टीन. याच्यावर याला आपण थोडंसं ग्रीस करून घ्यायचं ऑइलने. 1 चमचाभर साधारण तेल टाकून याला एक थोडंसं इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. एक छोटासा टिश्यू पेपरचा तुकडा देखील आपण इथे घेऊ शकतो आणि त्याने आपण त्याला इव्हनली मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो खाली चिपकणार नाही. केकच्या टीनमध्ये आता आपण मिश्रण घालून घेऊया. आपल्याला जर थोडंसं घट्टसर वाटत असेल तर त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो आणि याला थोडंसं आपण असं डॅब करून घेऊ, म्हणजे यातली सगळी एअर निघून जाईल. आणि याला आपल्याला आता ढोकळ्याला तांदळाच्या स्टीम करून घ्यायचं आहे. पाणी इथे गरम झालेलं आहे, बघा छान वाफ येते आहे. यात आपण आता ढोकळ्याला ठेवूया आणि वरती झाकण बंद करून द्यायचं आणि एक 15 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे आपला तांदळाचा ढोकळा. 15 मिनटं झालेले आहे. आता आपण इथे चेक करून घेऊया की ढोकळा रेडी झाला की नाही. आपण यात एक सुरी टाकून बघूया की झाला की नाही. जर याला काहीच लागून येत नाही म्हणजे हा आपला ढोकळा आता रेडी आहे. जर समजा थोडंसं काही स्टिक होऊन येत असेल तर याला 5 मिनटं आणखी आपण वाफवून घेतलं की तो होऊन जाईल. तर आता ढोकळा इथे गरम आहे, याला मी थंड होऊ देते. तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती जे आपल्याला ॲड करायचा आहे तडका तो रेडी करून घेऊया. तर इथे पॅनमध्ये मी घेतलेलं आहे तेल. 1 मोठा चमचाभर तेल आहे. यात घालून घेऊया आपण मोहरी तडतडली की आपण त्यात घालूया जिरं आणि हिंग वगैरे टाकून आपण एक छान फोडणी करून घेऊया. यात आपण आता मिरची घालूया. 3 छोट्या अशा मिरच्या मी त्या स्प्लिट करून घेतलेल्या आहे. त्यात घालायचं आहे आपल्याला आता कढीपत्ता, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यात घालूया थोडंसं
तीळ घालायचे आपल्याला. अशी छान आपली चुरचुरीत फोडणी रेडी आहे. आता आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. आपण एक प्रकारचं टेम्परिंग इथे बनवून घेतो आहे. यामुळे ढोकळ्याला थोडासा ओलसरपणा येईल आणि आंबट गोड फ्लेवर पण येतील. तर यात थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे आणि आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळण्याऐवजी आपण त्यात थोडंसं विनेगर पण घेऊ शकतो. तर एक प्रकारचं छान असं आंबट गोड टेम्परिंग आपण इथे ढोकळ्यावर घालण्यासाठी बनवून घेणार आहोत. टेम्परिंग आपलं इथे रेडी आहे. चला आता आपण ढोकळा चेक करून घेऊया. ढोकळा थंड झालेला आहे बऱ्यापैकी आणि त्याला असं थोडंसं डॅप करून घ्यायचं आणि उलटा करून बघा इथे आपला स्पॉन्जी छान मस्तपैकी तांदळाचा ढोकळा रेडी आहे. यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया. कोथिंबीर घालायची आहे. आता घालूया थोडासा खोबऱ्याचा कीस आणि यावर आता आपण बनवलेलं एक छान आपला तडका किंवा टेम्परिंग छान आंबट गोड तिखट आणि तिळामुळे त्याला एक छान क्रिस्पीनेस येतं. तर हे आपण याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आणि यानंतर आपण ढोकळ्याला मस्तपैकी हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं. तर ही होती आपली तांदळापासून बनवलेल्या ढोकळ्याची रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे, करून बघू शकता. तुम्ही जर अशा प्रकारे तांदळापासून ढोकळा बनवत असाल आणि यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती नक्की कमेंटमध्ये शेअर करा. त्या प्रकारे मीही पण ढोकळा करायचा नक्की प्रयत्न करील. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. परत भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत किंवा व्लॉगसोबत किंवा काहीतरी नवीन घेऊन तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर गृहिणी कट्टावर. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.